Welcome to all of you. Now study today lecture centripetal force and centrifugal force. Last lecture ला आपण रेडियल एक्सेलरेशन त्यानंतर रेडियल एक्सेलरेशन ची डायरेक्शन याचा स्टडी केलेला आहे. ह्या पॉइंट मध्ये आपण सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच काय त्या कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. नाउ टू फर्स्ट पॉइंट centripetal force, in short form CPF, centripetal force short form मध्ये काय CPF. आता सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच काय, दिस इज दिस फोर्स. नाउ टू सेंट्रिपेटल फोर्स, परंतु तो कोणता आहे सेंट्रिपेटल फोर्स आहे. मग सेंट्रिपेटल फोर्स आपण ऍक्च्युअली कशाला म्हणतो. आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिलेलं आहे, म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ची जी डायग्राम आहे ती डायग्राम आपण अशी घेतलेली आहे. या सर्क्युलरचा हा काय एक सेंटर पॉइंट आहे. मग या सर्क्युलर मोशन मध्ये या सर्कम्फरन्स वरती काय केलं मी, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक पार्टिकल ठेवलेला आहे. तो पार्टिकल ज्या वेळेस इथून मूव्ह होत असेल, जेव्हा इथून मूव्ह होतो म्हणजे त्याला मोशन भेटले जाते, त्यावेळेस तिथला जो आपण एक्सेलरेशन सांगितलेला आहे हा कोणता एक्सेलरेशन सांगितला, रेडियल एक्सेलरेशन किंवा त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. म्हणजे हा जो एक्सेलरेशन आहे एक्सेलरेशन कोणता असणार आहे, रेडियल एक्सेलरेशन, और त्यालाच काय म्हणणार आपण सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. त्याला काय म्हणणार आपण सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. रेडियल एक्सेलरेशन त्यालाच काय म्हटलेलं आपण सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. कधी जेव्हा इथून एखादा पार्टिकल काय होतो मूव्ह होतो, म्हणजे त्या पार्टिकलला या टाइप मध्ये काय भेटणार आहे व्हेलॉसिटी भेटलेली आहे, लिनियर व्हेलॉसिटी. त्यावेळेस आपल्याला एक्सेलरेशन इकडे भेटलेलं आहे. दिस इज द टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हे जे एक्सेलरेशन आहे या एक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिपेटल एक्सेलरेशन किंवा त्याला रेडियल एक्सेलरेशन. मग आता जो सेंट्रिपेटल फोर्स आहे त्या सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन सुद्धा इझिली आहे. काय सांगता येईल आपल्याला डेफिनेशन, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द फोर्स which in uniform circular motion the force which is acting on the particle along the towards center of circle is called as centripetal force. त्याला काय म्हणणार आहे आपण सेंट्रिपेटल फोर्स. ती काय लिहिलेली आपण डेफिनेशन राईट केली. ती काय डेफिनेशन, in uniform circular motion the force which is acting on the particle along the toward the center of circle which is called as, कोणता फोर्स असणार आहे तो सेंट्रिपेटल फोर्स असेल. म्हणजेच हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती एक पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे. हा काय असणार आहे, ते पार्टिकल असेल. आता ह्या जेव्हा पार्टिकल मूव्ह होतोय म्हणजे त्या पार्टिकल वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो फोर्स कोणत्या डायरेक्शन वरती असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे त्या फोर्सला काय म्हणणार आपण, दॅट इज सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे हा जो आपण एक्सेलरेशनची डायरेक्शन दाखवलेली आहे तीच डायरेक्शन कशी असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्सची असणार आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणणार आपण सेंट्रिपेटल फोर्स, दॅट इज CPF, सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे जे आपण लास्टली पाहिलेलं आहे, जेव्हा पार्टिकल एखादा इथून मूव्ह होतो तेव्हा आपल्याला हे एक्सेलरेशनची डायरेक्शन भेटणार आहे आणि त्या एक्सेलरेशनला रेडियल एक्सेलरेशन म्हटलेलं आहे. मग तो रेडियल एक्सेलरेशन इन वेक्टर फॉर्म मध्ये किती भेटला होता आपल्याला, -ω² r बार. किती भेटला होता आपल्याला, -ω² r बार. रेडियल एक्सेलरेशनची
व्हॅल्यू काय मायनस ओमेगा स्क्वेअर अर्धा फॉर्म्युला. आता आपल्याला कोणता सेंट्रिपेटल फोर्स आहे म्हणजे तोच ऍक्सेलरेशन जेव्हा एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल तेव्हा जो फोर्स आहे तो फोर्स त्या ऍक्सेलरेशनला काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच आपल्याला जो सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो किती भेटणार आहे इथं मायनस एम ओमेगा स्क्वेअर अर्धा. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स किती भेटणार आपल्याला मायनस एम ओमेगा स्क्वेअर अर्धा असेल. आता ह्याच फोर्सला या सेंट्रिपेटल फोर्सला आपण काय म्हणणार आहे रिअल फोर्स. म्हणजे हा जो फोर्स आहे हा फोर्स कोणता असणार आहे रिअल फोर्स असेल. इट इज अ रिअल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणणार आपण इट इज अ रिअल फोर्स. कोणता फोर्स आहे रिअल फोर्स. इट इज अ रिअल फोर्स. काय पाहिजे आपण सुरुवातीला डेफिनेशन. In uniform circular motion, the force which is acting on the particle along the toward the center of circle. म्हणजे toward the center of circle म्हणजे काय सेंटरच्या दिशेने जाणारा जो फोर्स असेल त्या फोर्सला काय म्हणणार आपण सेंट्रिपेटल फोर्स. मग जे रेडियल ऍक्सेलरेशन आहे ते रेडियल ऍक्सेलरेशन बरोबर ह्या फोर्सला काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन आपल्याला किती भेटला जातो मायनस ओमेगा स्क्वेअर अर्धा. मग सेंट्रिपेटल फोर्स किती असणार आहे मायनस एम ओमेगा स्क्वेअर अर्धा असेल. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स किती भेटतो मायनस एम ओमेगा स्क्वेअर अर्धा. आणि ह्याच फोर्सला ह्या सेंट्रिपेटल फोर्सला आपण काय म्हणणार आहे रिअल फोर्स. दिस इज अ रिअल फोर्स असेल. नाउ टू कन्सेप्ट सेंट्रिपेटल फोर्स समजली. आता त्यानंतर पुढे नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. आता जेव्हा आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स लक्षात येतो तेव्हाच त्याच्या ऑब्लिकली म्हणजे दुसरा जो पार्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स तो सुद्धा लक्षात येतो. आता ह्याच्या अपोजिटली असणार आहे तो पॉइंट. जशी डायरेक्शन आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सची टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे तशी सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल जेव्हा आपल्याला डायरेक्शन भेटली जाते त्यावेळेस त्या फोर्सला काय म्हणणार आपण सेंट्रिफ्युगल फोर्स. बघूया तर सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार CFEF. C means centri, F means fugal आणि F means force. सेंट्रिफ्युगल फोर्स. आता आपण सेंट्रिपेटल फोर्स पाहिलेला आहे. कशाला सेंट्रिपेटल फोर्स म्हणणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. जर फोर्सची डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिपेटल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. मग सुरुवातीला मी इथं डेफिनेशन राईट करतो. सेंट्रिफ्युगल फोर्स in uniform circular motion the force which is acting on the particle along away from the center of circle away from the center of circle which is called as centrifugal force. त्याला काय म्हणणार आपण centrifugal force. काय सांगितलेलं आहे in uniform circular motion the force which is acting on the particle along away from the center of circle. म्हणजे ज्यावेळेस एखादा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे आणि ज्यावेळेस तो पार्टिकल मूव्ह होत असेल तेव्हा त्या फोर्सची डायरेक्शन